नका, लग्न झालेलं आहे दादा. ए अर्जुन भाऊ, अरे ऐक ना दादा. चंदन भाऊ आता वराड घरी जाईल, वाजू नका. अरे वाजू नको. तुझ्या आईच्या झांजा वाजवल्या तुझे. गप म्हणतोय, ऐक म्हणतो, कळा ना तुला. मला माहितीये तुला भूक लागलेली, बराच वेळ झाला वाजवतोयस. जा माग नसलेलं जेवण जेवून घे. मी अगोदरच सांगितलं होतं, पत्रिका नसल्यामुळे बिगर जेवणाचा तोंडी आमंत्रण सगळ्या गावाला दिलं. बामणाशिवाय कुत्र सुद्धा लग्नाला हजर राहत नाही. त्याच्यामुळं आयर पार बुडाले. 5 पैसे कुणी आयर दिलं नाही. कुणाला आयर करायचे असतील लवकर करून घ्या, नंतर आयर स्वीकारले जाणार नाहीत. चंदन भाऊ, पेढे खायचे, पेढे. तोंडाचं माप देऊन या करमाळ्याला. काल बऱ्याच जणांच्या तोंडात पेढे अडकले. तो पेढेवाला म्हणला तोंड मापाला पाठवून द्या म्हणून. लग्न लागलेलं मारुतीच्या पाया पडलो, म्हणलं घराकडे जावा. रस्त्याने येता येता बायकोच कुठं तरी अडकली. कुठं गेली असेल बरं या चंद्याची चांदणी? या मायला चांदणे, ए चांदणे. एका वाहनातच पाडील बघ. तुझ्या माईचा धिंगाणा लावला तुझे. ए गधडे, तुला आवाज दिला, लग्न लागून अजून अर्धा तास झाला नाही. डोक्याच्या मंडवळ्या सुटल्या नाही, अंगाची हळद फिटली नाही. रस्त्यातच नवऱ्याला अरे तू रे चंद्या. आयो, चुकलं 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 चुकलं. हा, काय जोरात तोंडात आणून घ्यायला लागली. चिकले चिकले चिकलं ते काय नाही. सम्राट धानोरकर कारला यांच्याकडून 500 रुपये आहेत. सम्राट धानोरकर कारला यांच्याकडून 500 रुपये आयर आलेला आहे. लवकर आयर करून घ्या, नंतर आयर स्वीकारले जाणार नाही. कमवायचा हाच मौका आहे. चालणे. अगं गधडे, लग्न लागून अर्धा तास झाला नाही, डोक्याच्या मंडळ सुटले नाही, आणि रस्त्यातच नवऱ्याला अरे तू रे चंद्या. अगो भया, चुकलं चुकलं चुकलं. काय जोरात तोंडात हाणून घ्यायला लागली. चिकले चिकलं ते काय नाही. लग्नाच्या नंतर बाया माणसाला शिस्त ही लागलीच पाहिजे. पायातली वाण पायात डोक्यावर घेतले ती शोभणार नाही. नाकापेक्षा मोती जड नको. शिस्त ही लागलीच पाहिजे. बरोबर आहे. जोरात तोंडात हाण. काय? जोरात तोंडात हाण. शाबास. यालाच म्हणतात सत्य पतिव्रता. सत्यवानाची सावित्री, हरिश्चंद्राची तारामती. आणि मध्येच वाजवतो आमचा मिथुन चक्रवर्ती. आता असं कर, सात्विक आणि पतिव्रता स्त्रिया ज्याप्रमाणे नवऱ्याची पूजा करतात त्याप्रमाणे पायातला जोडा काढून माझ्या टाळक्यात हाण. नवऱ्याला कुठं जोड्याने मारतात होय? तुझ्या आईला एवढं शहाणपणाचं कळतं तर तुझ्या तोंडात मार म्हणलं. माझ्या खणखण पेटावलीस. अगं गदडे, तुझ्या तोंडात मार. पुन्हा मला चंद्या म्हणणार नाही म्हणून. आता नाही म्हणणार चंद्या. शाबास. आता काय म्हणशील? चंदू मामा. तुझ्या मामावर 3 डबे पेट्रोल द्याला ते पेटून. अगं आहो जाओ म्हणावं. कसं? आहो तुम्ही, या हो तुम्ही, जेवा तुम्ही, बसा तुम्ही. शी कुणी केली? आता तूच म्हणली ना शी. तसं नाही, मग आमच्या आईने शिकवलं. शी करायचा? अरे तसं नाही. काय शिकवलं? आमची आई म्हणली, नवरा कामावरनं दमून घरी आला ना, त्याला लाड लाड म्हणायचं. काय म्हणायचं? आहो अर्जुन, आहो आहो या ना गडे. असं म्हणायचं? हो. अरे बाप. आणि अजून म्हणायचं. काय काय म्हणायचं माहिती का? नवरा बाहेरून आला, सात शृंगार करायचा. सात शृंगार नट्टापट्टा करायचा. नवरी साडी नेसायची. नवरीची वाट पाहायची आणि प्रेमाने म्हणायचं. काय म्हणायचं? झाल्या तिन्ही सांजा करून शिंगार साजा. झाल्या तिन्ही सांजा करून शिंगार साजा. वाट पाहते मी का येणार सहज
साजन माझा वाट पाहते मी ग येणार गाणं बंद चंद्रभाऊ गाणं वाजू नका. का बरं? गाण्यात लय मोठा घोळ आहे. काय झालं? लय मोठा घोळ कसं काय? आहे. मी गाणं लय वेळा ऐकलं. हा. गाणं असं नाही. मग? झाल्या तिने सांजा करून शिंगार साजा हा वाट पाहते मी ग येणार साजन माझा. तू म्हणते येणार 6 जण माझा 6 जण आणि मग मा नंबर का आहे ज्या आईला असलं कुठं 6-7 जणांचं गाणं असतंय वे. अरे तसं नाही. मग? मी मगाशी सांगितलं ना हा. सास शृंगार करायचा नट्टापट्टा करायचा नवरा आला की त्याला म्हणायचं काय आहो हा हे जरा बरं आहे. हे बरं आहे. या ना गडे आहो बसा ना गडे आहो जेवा ना गडे. चायला त्या नवरीने कापड कधी घालायची मग यायला असलं कुठं घाणेरडं गाणं असतं का. या ना गडे जा ना गडे जेवा ना गडे बसा ना गडे झोपा ना गडे. हा ये बरं या बरं काकू आली बघ काकू. कोण काकू आली? काकू आली. ए चंदिया अयो काकू आली. यो यो हनी सिंगर. का रे काय लग्न झालं का? लग्न झालं ना? झालं ना? झालं. ते मंगळसूत्र माझं इकडे. ये तुझ्या आईला काकू माझ्या ध्यानातच नव्हतं बरं का. का? ए चालणे हा. तिचं मंगळसूत्र आणलं होतं लग्नाच्या टायमाला उसनं तिला परत देऊन टाक. आता ते पण भाड्याचंच का? हिच्या भाड्याचं अय! नाही हिच्या नवऱ्याचं आहे त्याने घातलंय तिला देऊन टाक. घरात हाय तुला देते. देशील ना? पण मी काय म्हणते चंद्या काय? नवीन लग्न झालंय तुमचं हा. मग काय नाव बिव येतं का नाही तुम्हाला? ए, त्याच्या आईला सकाळपासून संध्याकाळपर्यंत लागन तेवढी नावं घेतो की. नाव येतं वय आणि मग? आणि घे की नाव मग. ए चालणे हा. घे नाव. आणि कुणाचं? सावकार भाऊचं घे ना. हाय! तुझ्या आईचं बावळा ठाणलं तुझ्या. लग्न आपलं लागलं नाव कोणाचं घेऊन मला विचारती घेते का अख्ख्या गावाचं. तू काय ग्रामपंचायतीची खुर्ची आहे? तोंड तसला करू नका तुझ्या तोंडाने पाऊस येतोय. जवळ कारखाना कंचा आहे. हिला चिमणीत घालू का चिमणीत? थुकली तोंडा फुर करून का रडायला लागली? सारखं कशाला बाळावर कवळीतो? बाळ कोण बाळ? मी बाळ. तुझ्या आईला बघा आता बाळ कापलं तर अख्खं उद्या गाव जेवल. 10.5 किलो मांदच पडल बाळाचं. तुझ्या आईचं बाळ हाणलं तुझ्या सगळ्या अंगाने गुटगुटीत आहे बाळ. का म्हणून रडा ती? आवाज चढू नको. का? सारखं खवळतो. मग? माझं पहिल्यांदाच लग्न झालंय ना. आणि माझी काय रोज प्रॅक्टिस चाललेली आहे का? ए बावळाटा लग्न एकदाच होत असतं. हा. हा नाव घेऊ का? नाव घे पटकन. घेते नाव. सगळे घे. नाव ऐका बरं का आता. ऐका. हे बघा. हा डिडिंग. डिडिंग. हा. माझं नाव डिडिंग नाहीये. ए हा. आमच्या आईने शिकवलं. काय झालं का काकू हिची आई शिकवती? हा. काय झालं का आमच्या आईने शिकवलं? आमच्या आईने शिकवलं. हा. तुझ्या आईचा काय? विजय असो माझ्या सासूचा विजय असो. बापरे. नाव घेते. घे. घेऊ का? हा घे. डिडिंग. आईने शिकवलं. नाही मग एकदाच शिकवलं. या कसली आई 12ची? MS 12 हा पुण्याची. हा 14 रे. हा 14. 14 घेऊ का नाव? घे घे. केळीचं पान टरा फाटलं. ढिंग ढिंग टाक टाक ढिंग टाक टाक ढिंग टाक टाक ढिंग. हे काय? आमच्या बापाने शिकवलंय. हात रे. सगळंच तुझी आई शिकवत होती. माझा बाप काय चुना घालीत होता का? माझा बाप बी म्हणला काय? असं कोणी ढिडिंग केलं का लगेच ढंटॅक करून मोकळं व्हायचं. घे नाव घे. ए हा दर तुझ्या मेवण्याकडनं आले. माय मेवण्याकडून. बांगराकडनं. अग बाई ग आमचे मेवणे संजयजी बांगर यांच्याकडून 501 रुपयाचा आहेर आलेला आहे. हा. खूप दाजी जेवल्याशिवाय जाऊ नका. ए जेवण नाही त्यांना माहितीच हा, नाही. नाव घेते. घे घे. केळीचं पान टरा फाटलं. फाटलं बाबा एकदाच. आणि आमच्या चंद्रकांतचं तोंड या यो. माकडाने चाटलं. हे बघा असतोय. तुला तर पहिला आनंद होतो. कुणाचं वाटोळ झालं का पहिला तुला आनंद होतो. मैतीचे कार्यक्रम धरतो का मैतीचे? अरे गधाड्या
असा हसायला लागला जसा काय यानेच माझं तोंड चाटले. माकडानी म्हणली ती माकडानी सोनारीचं माकड दिसतंय बी तसलं जी. ए काकू काय? आता मी नाव घेतो. आता तू नाव घे. हा. काय ग माझ्या नवऱ्याचं नाव हा बायकोचं नाव आलं ध्यानात माझ्या आलं. हा हत्तीच्या अंबारीवरती भरगच्च झूल. हो हत्तीने कापड घातली होती. तो या नगडे जानागडे नव्हता. हत्तीच्या अंबारीवरती भरगच्च झूल झूल. आणि माझ्या चांदणीचं तोंड म्हणजे मटण शिजवायची चूल. ए चांदणे आता काकू ए काकू घेतलं का नाही नाव? घेतलं नाव. तुझं मंगळसूत्र घरपोच करतो तू आता जा. चालेल. चालेल. ये नाव गडे. कसं आहे? अयो काकूला नको ये ना गडे म्हणायला. गप्रे. कसलं आहे ते? ए खात्या पित्या घरची काकू आहे. हा खात्या पित्या घरची. हा. खाल्ल्यामुळे मोठी झाली. काय? काहीतरी खाल्ल्यामुळे एवढी मोठी झाली ती. हा. सुख आहे तिला. सुख आहे. पण काकूचं मन एकदम निर्मळ आहे. निर्मळ आहे. आपलं लग्न लागलं. लागलं. आता आपण मूळ विषयाला हात घालू. हे म्हणजे रे काय? म्हणजे मूळव्याधाचा शोध लागतो. ए तुझ्या आईचं बावळाट हाणलं तुझ्या. अगं मूळ विषय म्हणजे मुख्य विषय. लगेच म्हणजे काय म्हणजे वाघाचे पंजे करू नको. हा. अगं मूळ विषय. हा. आपलं लग्न लागलं. आता आपण हनीमूनला जायचं कुठं? मारुतीच्या देवळात. ए तुझ्या माईची बजरंग बलिंग हाणली तुझ्या. अगं हनीमून म्हणजे हनुमान नाही. अगं हनीमून म्हणजे मधुचंद्र म्हणजे पहिली रात्र म्हणजे फर्स्ट नाईट म्हणजे सोहागरात. हे त्याच्या आईला मी कोणत्या येड्याला सांगायला लागलोय. हे गुरामागचं येड खेडेगावातलं येईल हनीमून काय कळणार आहे? हनीमून म्हणजे काय जरा तुला इसकडून सांगतो. हनीमून म्हणजे लग्न लागल्याच्या नंतर आपल्यासारखं नवविवाहित जोडपं शहरामध्ये जातात. लोणावळा खंडाळा कोल्हापूरचा पन्हाळा गोवा काश्मीर महाबळेश्वर उटी दार्जिलिंग अशा ठिकाणी जातात. त्यांना जर पाकिट कमी असेल पेमेंट कमी असेल तर ते काय करतात? खेडेगावच्या निसर्गरम्य वातावरणात थंड हवेच्या ठिकाणी जसं आता नाना गावाकडे आले असे मग ते गावाकडे जातात. एकमेकाच्या हातात हात घेतात. आमच्या ताई नाही बसत कधी त्यांच्या जवळ. असे एकमेकाच्या हातात हात घेतात. एकमेकाला असे चिटकून बसतात. एकमेकावरती भरपूर प्रेम करतात. त्याला हनीमून असे म्हणतात. हनीमून म्हणजे काय? अगं येडे तोच ना हनीमून. असला हनीमून तर मी रानात गुराच्या माग किती का बाऱ्या केला. तुझ्या आईच्या वाट्यावर गणपती बसवला तुझ्या. पहिलं वाटोळ झालं का लगे डुम 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 डुम. तयारीचा असतो तो गाढवा. प्रेम केलेलं नाही कधी. प्रेम नालाय का हे प्रेमाने झालं. चायला काय मला मिळाली बायकून मी तिला भेटलोय. नवरा हाडळीला नव्हता. नवरा खायसाला नव्हती बायको. हनीमूनची व्याख्या तिला कॉलेजच्या प्रोफेसरांसारखी लेक्चर देऊन सांगितली आणि ती मला खुशाल म्हणते असला हनीमून रानात गुराच्या मागं किती काही बाऱ्या केला. करीना का जाईना हो पण कितीक बाऱ्या केला आणि कितीक बाऱ्या ना